मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत म्हणी व त्यांचे अर्थ. अंगापेक्षा बोंगा मोठा. अर्थ: मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसांची विनवणी करावी लागते. पुढची म्हण आहे अति तिथे माती. अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी नुकसानकारकच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे काम मुळीच होत नाही. पुढची म्हण असतील शिते तर जमतील भूते. अर्थ: एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. अर्थ: एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. पुढची म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. अर्थ: अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे. आगीतून निघून फुफाट्यात पडणे. अर्थ: लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. आधी पोटोबा मग विठोबा. अर्थ: प्रथम पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म परमार्थ करावा. आपलेच दात आपलेच होठ. अर्थ: आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे. आयत्या बिळावर नागोबा. अर्थ: एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. उंदराला मांजर साक्ष. अर्थ: ज्याचा एखाद्या गोष्टीत हित संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ ठरते. पुढची म्हण उचलली जीभ लावली टाळ्याला. अर्थ: विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अर्थ: अतिशय उतावळेपणाने वर्तन करणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. अर्थ: अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. अर्थ: कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एक ना धड भाराभर चिंध्या. कोणतेही एक काम पूर्ण न करता अनेक कामे एकामागून एक करायला घेणे. एका माळीचे मणी. अर्थ: सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. ऐकावे जगाचे करावे मनाचे. अर्थ: सगळ्यांचा विचार घेऊन जे स्वतःला पटेल तेच करावे. कर नाही त्याला डर कशाला. अर्थ: ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. पुढची म्हण आहे करावे तसे भरावे. अर्थ: दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. काखेत कळसा गावाला वळसा. जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे. पुढची म्हण आहे कामापुरता मामा. अर्थ: गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. काळ्या दगडावरची रेघ. अर्थ: खात्रीची गोष्ट असणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. अर्थ: आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत ठरतो. पुढची म्हण आहे कोल्हा
काकडीला राजी. अर्थ सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. कोळसा उगळावा तितका काळाच. अर्थ दुष्ट माणसांबाबत अधिक माहिती मिळविली असता त्यांची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. खाण तशी माती. अर्थ आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. खायला काळ भुईला भार. अर्थ निरुद्योगी माणूस सर्वांना भारभूत होतो. गरज सरो वैद्य मरो. अर्थ एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपली की त्याला ओळखही न दाखवणे. गरजेल तो पडेल काय. अर्थ केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही. गर्वाचे घर खाली. अर्थ गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गाढवाला गुळाची चव काय. अर्थ ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. पुढची म्हण आहे गोगलगाय अन पोटात पाय. अर्थ बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. घरोघरी मातीच्या चुली. एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. अर्थ प्रत्येकाला केव्हा तरी परिस्थिती अनुकूल होतेच. चोर सोडून संन्याशाला फाशी. अर्थ खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. चोराच्या मनात चांदणे. अर्थ वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सारखी भीती वाटत असते. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर मात करणे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. अर्थ दुसऱ्यांच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय कळत नाहीत. पुढची म्हण जे न देखे रवी ते देखे कवी. अर्थ कल्पनाच्या भरारीमुळे कवी वास्तव्याच्या पलीकडेचे पाहू शकतो. पुढची म्हण झाकली मूठ 1.25 लाखाची. अर्थ गुप्त ठेवण्याजोगी बाब गुप्तच ठेवावी. व्यंग नेहमी झाकून ठेवावे. पुढची म्हण डोंगर पोखरून उंदीर काढणे. अर्थ अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तळे राखील तो पाणी चाखील. अर्थ ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेले असेल त्यातूनच तो स्वतःचा काहीतरी फायदा उठवणारच. ताकापुरती आजीबाई. अर्थ आपले काम होईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. पुढची म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. अर्थ दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता कालांतराने वस्तूचा मोठा संचय होतो. दगडापेक्षा वीट मऊ. अर्थ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दाम करी काम. अर्थ पैशाने सर्व कामे साध्य होणे. दिव्याखाली अंधार. अर्थ मोठ्या माणसांच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच. दुरून डोंगर साजरे. अर्थ कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. देवतारी त्याला कोण मारी. अर्थ देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही ही भावना. देव देते कर्म नेते. अर्थ अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. न कर्त्याचा वार शनिवार. अर्थ अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 50 पेक्षा जास्त म्हणींचा अभ्यास केला.
अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.